गेल्या रीलमध्ये आपण जाणून घेतलं होतं की नेटवर्किंग, प्रोग्रामिंग आणि लिनक्स कुठून शिकायचं, कसं शिकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीमध्ये कुठून शिकायचं. त्याचे सगळे रिसोर्सेस मी तुम्हाला त्या रीलमध्ये दिलेले आहे. तर यामध्ये आपण थोडीशी नेटवर्किंगबद्दल माहिती घेऊ आणि तुम्हाला जो नेटवर्किंगसाठी फुल पाथ आहे तो तुम्हाला अगेन मी प्रोव्हाईड करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीपासून बेसिक टू ॲडव्हान्स सर्व कोर्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड राहणार आहे फॉर फ्री. सो लेट्स जस्ट स्टार्ट. तर फर्स्ट ऑफ ऑल लेट्स जस्ट टॉक अबाउट आय-पी ॲड्रेसेस. तर आय-पी काय आहे? आय-पी दोन प्रकारचे असते. एक पब्लिक आय-पी आणि एक प्रायव्हेट आय-पी. पब्लिक आय-पी काय आहे? तुमचा जो घरचा पत्ता आहे, जो सगळ्यांना माहीत आहे जवळपास. सगळ्यांना नाही, बट तुम्ही सांगू शकता ओपन आहे, बरोबर आहे? तर हाच आहे पब्लिक आय-पी ॲड्रेस आणि प्रायव्हेट आय-पी ॲड्रेस म्हणजे तुमच्या घरातल्या रूमच्या खोलीचा नंबर. तुम्हाला समजते? नाही. म्हणजे तो फक्त तुम्हाला माहीत आहे किंवा तुमच्या डिव्हाइसला किंवा आय-एस-पी प्रोव्हायडरला माहीत आहे. दॅट्स इट. आता जाणून घेऊया थोडीशी पोर्ट्सबद्दल माहिती. तर पोर्ट्स काय आहेत? बेसिकली ते एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिस तुम्हाला भेटतील, जसे की ईमेल, सिक्युअर मेसेजिंग, सिक्युअर वेबसाईट ओपनिंग अँड व्हॉट्सएव्हर. सो लेट्स जस्ट टॉक अबाउट की त्याचे 2 ते 3 पोर्ट्स मी तुम्हाला सांगून देतो, की पोर्ट्स नंबर 80 जो आहे तो वेबसाईट होस्टिंगसाठी वापरला जातो. आपली जे वेबसाईट तुम्हाला सांगतो जे होस्ट केल्या जातात ते इंटरनेटवर जे पोहोचवलं जातात तो होस्ट नंबर आहे, पोर्ट नंबर आहे 80. त्यानंतर पोर्ट नंबर आहे 22. त्याच्यामध्ये सिक्युअर शेल SSH तो पोर्ट तिथे काम करतो. त्यानंतर पोर्ट आहे 443, 143 नाही. ओके. 443. तर 443 पोर्टवर काय होतं, बेसिकली जे तुमचं HTTP आणि HTTPS मधला जो फरक आहे, म्हणजे सिक्युअर वेबसाईट जे चालवण्याचं काम करतो, तो हा पोर्ट नंबर 443 करतो. जर तुम्हाला एवढंच समजलं तर बऱ्यापैकी नेटवर्किंग किंवा डिबगिंगचा जो कॉन्सेप्ट आहे तुम्हाला इथे क्लिअर होतो. त्यामुळे हे शिका आणि जर नसले शिकत तर नंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला पेनिट्रेशन टेस्टिंग किंवा वेबसाईट टेस्टिंगला तुम्ही जाता, तेव्हा तुमचा असा काय हालत होऊन जाईल. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? सो नाउ लेट्स जस्ट टॉक अबाउट HTTP. व्हॉट इज HTTP अँड ते कशासाठी यूज केलं जातं? सो HTTP जे आहे बेसिकली असं समजा की ती एक लँग्वेज आहे बिटवीन 2 वेबसाईट्स. त्याचं एक सिंपल वर्कफ्लो म्हणजे रिक्वेस्ट, रिस्पॉन्स आणि डेटा फ्लो. एक वेबसाईट दुसऱ्या वेबसाईटला रिक्वेस्ट करते, दुसरी वेबसाईट त्या एका वेबसाईटला रिस्पॉन्स करते आणि त्या दोघांमधला जो डेटा फ्लो आहे तोच एक सिंपल वर्कफ्लो आहे एक HTTP. खत्म. गया. नेटवर्किंग नाही जमली तर तुम्ही वेबसाईट टेस्ट करताना स्क्रीनकडे बघाल आणि म्हणताल काय चालू आहे. याचं उदाहरण म्हणजे डीसॉफ्ट सारख्या कंपन्या. डीसॉफ्ट सारख्या कंपन्या फुल वेबसाईट, ॲप्स आणि सॉफ्टवेअर बनवतात. बॅकएंड, सर्व्हर्स, डोमेन, IP मॅपिंग सगळं एकदम कसं प्रोफेशनल. अशा साईट जर तुम्हाला सिक्युअर करायच्या असतील तर नेटवर्किंग बेसिक 100% लागणारच. नाहीतर साईट चालेल आणि तुम्ही क्रॅश होताल. वेबसाईट हे